मंडळी नमस्कार. मी निरुपमा महाजन. करम प्रतिष्ठान आयोजित दर्या दिली या काव्य मैफिलीत मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. समुद्र अथांगतेचं प्रतीक, विशालतेचं प्रतीक, लाटांमधून येणाऱ्या अविरत सातत्याचं प्रतीक. आपल्या करमचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष माननीय भूषण कटककर सर म्हणजेच बेफिकीरजी यांचा एक शेर मला इथे आठवतोय. लाटांनी येऊन शरण लोटांगण घेणे संपत नाही. लाटांनी येऊन शरण लोटांगण घेणे संपत नाही. तरी समुद्रा तुझ्या किनारी पूर्वी इतके करमत नाही. तरी समुद्रा तुझ्या किनारी पूर्वी इतके करमत नाही. मंडळी, समुद्र हा तर अनंत काळापासून आहे. त्याच्या लाटा सुद्धा वर्षानुवर्ष खळाळत जणू काही लोटांगण घेत आपल्या पायाशी येत असतात. समुद्र बदलत नाही, पण कवी मात्र बदलतो. त्याच्या वयाप्रमाणे आणि परिस्थितीप्रमाणे त्याचे विचार बदलतात आणि समुद्राकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो. आणि मग एखादा जुना जिवलग सखा भेटावा आणि त्याच्याशी दिलखुलासपणे संवाद साधावा. असं कवी म्हणतात, तरी समुद्रा तुझ्या किनारी पूर्वी इतके करमत नाही. असा समुद्र आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जिवलग सख्यासारखा आपल्याबरोबर उभा असतो. आणि हा समुद्र कवी मनाला मोह न घालेल तरच नवल. म्हणूनच करम प्रतिष्ठाननं दर्या दिली या उपक्रमामध्ये, या काव्य मैफिलीमध्ये खास समुद्रावरच्या कविता साजऱ्या करायचा ठरवलाय. हो, साजऱ्याच. कारण प्रत्येक कविता ही एका आगळ्या रंगात, वेगळ्या ढंगात, उत्कटपणे आपल्या समोर साकार होणार आहे. या काव्य मैफिलीत भाग घेणारे रचनाकार आहेत करमचे अध्यक्ष माननीय भूषण कटककरजी, वर्षाताई कुलकर्णी, चंचल काळे, राजेंद्र माने, रुपाली अबजरे, माधुरी गयावळ, शिवाजी सुतार, निरुपमा महाजन, उर्मिला वाणी, वंदना लोखंडे, वासंती वैद्य, वर्षा हळबे, आरुषी अद्वैत आणि वैजयंती विंझे आपटे. या कार्यक्रमाच्या पूर्वी समुद्र आणि कविता एक अतूट नाते हा संवाद आपल्यासमोर सादर करणार आहे वर्षा तोडमल या कवयित्री. आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि समारोप करणार आहेत माननीय सुप्रियाजी जाधव. चला तर मंडळी, आता आपण या सुंदर कार्यक्रमाचा आस्वाद घेऊया. धन्यवाद. नमस्कार. समुद्र आणि कविता एक अतूट नातं. समुद्र म्हणजे सर्जन, चैतन्याचा सळसळता आविष्कार, धरित्रीच्या चैतन्याचं रूप, मोहवून टाकणारा सृष्टीचा चमत्कार. अफाट निळा समुद्र, स्फटिक धैर्याचं पाणी, चित्तवृत्ती प्रफुल्लित करणारा. लाटांच्या नादांसोबत कवी मनात एक अनाहत नाद, विचारांची लय जागवणारा समुद्र. आणि साऱ्या तरल मनोवृत्तींचं प्रतिबिंब म्हणजे कविता. ओळी आपोआप शब्दबद्ध होतात, मंतरलेले शब्द कस्तुरीत नाहतात आणि समुद्र लाटा बोलत्या होतात. कवीच्या भावना अलवार उमलतात आणि मग वाहतो कवितांचा समुद्र. दर्या दिली, घननीळ सागर, अबोल शांत तर कधी सळसळणारा वारा, शुभ्र निळसर वेड्या लाटा आणि वाळूत स्तब्ध असणारा रेखाकृती किनारा. समुद्राला साऱ्या संवेदनांना धुमारे फोडण्याची शक्ती असते की काय कोण जाणे. समुद्राच्या लाटा पाहिल्या की कवीच्या मनात कविता अंकुरू लागतात. समुद्र कविता घेऊनच सोबत येत असतो आणि अशा वेळी तर ओलावल्या मनाचा प्रियकर अजून हळुवार हळवा होतो. सागरी लहरींच्या हिंदोळ्यावर कविमन स्वार होते आणि अथांग पाण्याची शांत निळाई जलतरंगांचा मखमली गालीच्या अंथरते. गोव्यातल्या
समुद्राच्या गाजेतून साथ देत येणारा पाऊस, माडा पोखरीतून रिमझिम झरणारा पाऊस, डोंगराच्या अंगा खांद्यावरून झेपावत येणारा पाऊस. पावसाची किती बरं रूप ही. या हिरव्या ऋतूंनी बोरकरांच्या मनावर अमीट मुद्रा उमटवून ठेवली आहे. आणि मग कवी बोरकर म्हणतात, समुद्र बिलोरी आईना, सृष्टीचा 5वा महिना. अशा विलक्षण वेगळ्याच कल्पनेतून भेटणाऱ्या त्यांच्या कवितेतला श्रावण. किंवा गडद निळे जलद भरून आले, शीतल तनु चपल चरण अनिलगण निघाले, गडद निळे. किंवा सरीवर सरी आल्या ग, वेली ऋतुमती झाल्या ग, सरीवर सरी आल्या ग. या साऱ्या कवितांमधून किती देखणं आणि लोभसवाणं वर्णन बोरकरांनी केलंय ना. जणू ते गाव, तो पाऊस आणि तो चिंब झालेला तृप्त निसर्ग आपल्या मनचक्षूंपुढे उभाच राहतो. भरून आलेल्या जलदान इतकीच मनाला उल्हास देणाऱ्या ह्या कविता कवीच्या प्रतिभेला नवे रसरशीत धुमारे फुटणारेच असतात. बालपणातला निरागस समुद्र, तारुण्यातला धुंद चित्तवृत्ती फुलवणारा समुद्र आणि आयुष्याच्या शेवटी खिन्न करणारी एखादी समुद्राची लाट. अथांग पसरलेल्या समुद्राला पाहून कधी कधी त्याच्याशी बोलावं वाटतं आणि नकळत शब्दांचे स्वर मनामध्ये स्फुरत राहतात आणि त्याची कविता होऊन जाते. कवीच्या अंतर्मनाचा ठाव घेत असते ही कविता. कल्पनेचा स्वच्छंद विहार असते कविता. प्रतिभेतून साकारणारं फूल असते. इच्छा असो नसो ती असतेच हृदयात. कधी अनिवार्य स्मरते, सलते, कधी बोलकी होते. भावनांचा कल्लोळ घेऊन नसानसात भिनते. समुद्र मानवी स्मृतीपटलावर आदिबंधासारखा कोरला जातो आणि कवीच्या मनातून त्याच्या विविध कंगोऱ्यांसह व्यक्त होत जातो. कधी तो आनंदाचा सखा, तर कधी दुःखाचा सोबती. कधी तो बालकासारखा हट्टी, तर कधी तो अर्जवाची नोंद घेणारा मायाळू. सुख दुःखाचे अंधारे कोपरे समुद्राच्या सहवासात उजळून जातात. आक्रसून गेलेल्या माणसाची मन खुलून येतात. समुद्र म्हणजे प्रश्न आणि समुद्र म्हणजे उत्तरही. समुद्र म्हणजे अध्यात्म आणि समुद्र म्हणजे तत्वज्ञानही. समुद्र म्हणजे खूप काही. समुद्र म्हणजे लाटांच्या काठांवर विरून जाणारा प्रवास. छोट्या छोट्या जमिनीच्या तुकड्यांना घेऊन व्यापून उरतो तो समुद्र. खूप खूप खोल मनाचा तळ व्यापून उरलेला असतो हा समुद्र. मावळतीच्या वेळी समुद्राची लगट करून चालत राहताना कविता देह मनाला लगटून सोबत करतच राहते. चैतन्याचा नितळ स्पर्श म्हणजे समुद्र. मनाच्या तळाशी कायम जपलेला भेटीचा प्रत्येक कातर क्षण जीवापाड जपणारा समुद्र. लाटांच्या आत लपलेला आहे समुद्र. लाटा म्हणजे तर त्याची फक्त एक बरोबरची झलक. गूढतेमध्ये दडलेला आहे समुद्र. सागराला समजून घेण्यासाठी एकच उपाय, त्याच्या आत, त्याच्या हृदयात शिरणं. तेव्हाच खरा आत्म्याला स्पर्श होऊ शकतो. समुद्राला पूर्णपणे जाणून घ्यायचं असेल तर समुद्राच्या बरोबर मिसळून जायला हवं, अर्थात दर्यादिल व्हायला हवं. कवितेमध्ये डुंबायला हवं. दूर से ही बस दरिया दरिया लगता है, डूब के देखो कितना प्यासा प्यासा है, डूब के देखो कितना कितना प्यासा है. धन्यवाद. नमस्कार मंडळी, मी सुप्रिया जाधव. तरुण प्रतिष्ठान प्रस्तुत दर्या दिली या पहिल्या ऑनलाईन कवी संमेलनात मात्र 4थ्या ऑनलाईन कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. मंडळी, बेफिकीर चिंच एक हा शेर बघा.
भिजेपर्यंत हे पाऊल जाते हासुनी मागे, भिजेपर्यंत हे पाऊल जाते हासुनी मागे, अशी का वागते रत्नाकराची लाट समजेना, अशी का वागते रत्नाकराची लाट समजेना. मंडळी, एकदा का समुद्रात उतरायचं ठरवलं की हरेक येणारी लाट ही भिजवून जाणारच. प्रश्न हा उरतो की तिने फक्त पायांना गुदगुल्या करून आपली चुणूक दाखवून जायचं की नखशिखांत भिजवून चिंब शहारा मागे ठेवून परतायचं. याचं नेमकं उत्तर मात्र केवळ आणि केवळ पाण्यात तुम्ही किती खोलवर उतरला आहात यावर निर्भर करतं. त्याचप्रमाणे आयुष्यरूपी समुद्रात तुम्ही किती खोलवर उतरला आहात यावर येणाऱ्या अनुभवांच्या लाटांची तीव्रता ठरते आणि हीच गाज कवितेत रेंगाळते. मी वैजयंती विंझे आपटे यांना त्यांची दर्या दिल ही सलामीची कविता पेश करण्यासाठी आमंत्रित करते. वैजयंती विंझे आपटे. नमस्कार. करम प्रतिष्ठान आयोजित दर्यादिल या काव्य संमेलनाकरता मी वैजयंती विंझे आपटे दर्यादिल या नावाचीच कविता सादर करीत आहे. झोपाहिला शांत सागरी किनारा, मी निघाले भविष्य घडवायाला. झोपाहिला शांत सागरी किनारा, मी निघाले भविष्य घडवायाला. वल्वत होते सागरात नौका, होता जरीही भणाण वारा, अजस्त्र होत्या विराट लाटा. वल्वत होते सागरात नौका, होता जरीही भणाण वारा, अजस्त्र होत्या विराट लाटा. सुसाट फिरत्या वाऱ्यानीही थैमान घातले तीरावरती. सुसाट फिरत्या वाऱ्यानीही थैमान घातले तीरावरती. भोवऱ्यात सापडे नौका माझी, बिरबिर फिरले वादळात मी. कसे घडले मला कळेना, काय करावे मला उमजेना. खळाळणाऱ्या सागरामध्ये अश्रू माझा ओघळला, ओघळलेला अश्रू माझा अथांग सागरी मिसळून गेला. ओघळलेल्या अश्रू संगे कसे अचानक वादळ शमले. ओघळलेल्या अश्रू संगे कसे अचानक वादळ शमले. दर्यादिल सागराने लाटेवरती स्वार होऊनी, वाऱ्याचे थैमान थांबवुनी. वादळे अडवली माझ्या पुरती, डौलात फडकली नौका माझी, डौलात फडकली नौका माझी. धन्यवाद. धन्यवाद वैजयंती. अजून एक शेर पहा. भरतीनंतर ओहोटी येते हे नक्की, भरतीनंतर ओहोटी येते हे नक्की. त्यानंतर भरती येण्याची अटकळ आहे. अशीच मनातील विचारांची भरती ओहोटी अधोरेखित करणारी कविता घेऊन येत आहेत आरुषी दाते. मी आरुषी दाते यांना आमंत्रित करते, त्यांनी आपली एक कविता सादर करावी. नमस्कार. मी आरुषी दाते. आजच्या कार्यक्रमात मी लिहिलेला एक स्फुट सादर करणार आहे. दर्या. येणारी प्रत्येक लाट विचार घेऊन येते, तशीच ती विचार घेऊन जाते. लाटेचं अस्तित्व क्षणभंगूर असलं तरी मनाच्या किनाऱ्याला होणारा स्पर्श अंगोपांगी रुजतो. विचारांची खळबळ, खळखळाट लाटांवर आरूढ होऊन अंतर्मनाचा ठाव घेतात, तेव्हा शांतता ऐकू येते. तळ गाठता आला नाही तरी अथांग गाभाऱ्यातील तेज, चैतन्य, ओज, श्रद्धा, भक्ती शांततेला सजवतात. अंतस्थ भावनांना शोधताना अमर्याद अनुभवांचा दर्या मर्यादेत राहून जीवन समृद्ध करत असतो. भरती ओहोटीच्या ऋतूंच्या सोबतीने वाटचाल करताना क्षितिजापर्यंत जायची मुभा स्वातंत्र्याच्या जबाबदारीला तटस्थ संन्यासाची जाणीव करून देतात. मग व्रतस्थ राहून ही दर्यादिली वाऱ्याबरोबर दाही दिशांना झेपावते खरी. व्रतस्थ राहून ही दर्यादिली वाऱ्याबरोबर दाही दिशांना झेपावते खरी, पण हृदयस्थ सागर
पुन्हा पुन्हा साद घालतो आणि मग शांतता ऐकू येते. धन्यवाद. धन्यवाद आरुषी. सागराच्या अथांगतेला सीमा नाही, त्यामुळे त्याच्या अंतरांगात काय आणि किती दडलेलं आहे, किती खळबळ दडलेली आहे, त्याचा थांगपत्ता किनाऱ्यावरील फेसाळत्या लाटांवरून आपल्याला लागू शकत नाही. या संदर्भात शांताराम खामकर काय म्हणतात बघा आपल्या शेरातून. तुला सागरा नक्की जादू येत असावी, तुला सागरा नक्की जादू येत असावी, उगाच भेटा या सनदी का वळून येते. बघूया वर्षा हळबे काय वय होत ते ह्या आपल्या कवितेतून काय म्हणतायत ते. वर्षा हळबे. नमस्कार, मी वर्षा हळबे. करम प्रतिष्ठानच्या दर्या दिल या ऑनलाईन कवी संमेलनासाठी माझी एक कविता सादर करतेय. कवितेचं शीर्षक आहे काय वय होतं ते. काय वय होतं ते, अथांग समुद्राकडे बघून बहरायची त्याच्यासारखी स्वप्न, विशाल खळाळणारी. तेव्हा कधीच भासायची नाही समुद्राची गाज उदासवाणी. काय वय होतं ते, लाटांना चुकवत वाळूतून किनाऱ्या किनाऱ्याने चालताना जाणवायचा फक्त पावलांवरचा गारवा. तेव्हा कधीच खुपायचं नाही लाटांचं ते तुटत तुटत जाणं. काय वय होतं ते, दर्याचे क्षितिज पेटलेलं पाहून पल्लवायचे आकांक्षांचे रंग, काहीतरी सुंदर घडवायचे. तेव्हा कधीच वाटलं नाही पेटला असेल वणवा समुद्राच्याही हृदयाशी. काय वय होतं ते, निरागस बेफिकीर मनमौजी, समुद्र किनारी वारा पिताना झाकोळलेले नभ पाहून मनात पाऊस सुरू व्हायचा. तेव्हा कधीच जाणवलं नाही की समुद्राच्या उरालाही असतात सीमा, समुद्राच्या उरालाही असतात सीमा. धन्यवाद. धन्यवाद वर्षा. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. गुणी अवगुणी जगातील प्रत्येक जण ह्या न त्या कारणाने टीकेस पात्र बनत असतो. मग समुद्रही कसा वाचेल या सगळ्या तडाख्यातून, याबद्दल सांगताना एक खूप सुरेख शेर आनंद रघुनाथ पेश करतात. कधी परिणामस्थैर्याचे समुद्राला विचारावे, कधी परिणामस्थैर्याचे समुद्राला विचारावे, नशिबी भव्यता असूनही कसा खारटपणा येतो. आणि विशाल राजगुरू म्हणतायत की दोष द्यावा मजेत ओवाळा, दोष द्या वा मजेत ओवाळा, काय फरक पडतो समुद्राला. आपल्या अथांगतेतील वादळ या कवितेतून वासंती वैद्य काय म्हणतायत हे आपण आता जाणून घेणार आहोत. वासंती वैद्य. नमस्कार, मी वासंती वैद्य. करमच्या दर्या दिली या ऑनलाईन कवी संमेलनात माझा समावेश केल्याबद्दल नियोजकांचे आभार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे अथांगातील वादळ. अरे रत्नाकरा का असा खवळलास, अरे रत्नाकरा का असा खवळलास, का युगायुगांची मर्यादा सोडून वागलास. अरे रत्नाकरा का असा खवळलास, का युगायुगांची मर्यादा सोडून वागलास. युगायुगे दावानल कसा छान उरी दडवलास, युगायुगे दावानल कसा छान उरी दडवलास. आणि परीक्षेच्या एका क्षणी का तो उघडलास, आणि परीक्षेच्या एका क्षणी का तो उघडलास. ज्यांनी दिले दाखले तुला ठरवून मर्यादशील, ज्यांनी दिले दाखले तुला ठरवून मर्यादशील. ठाई ठाई तेच आता निंदा तुझी करतील, ठाई ठाई तेच आता निंदा तुझी करतील. गाताना तुझे गुण जे कधी थकले नसतील, गाताना तुझे गुण जे कधी थकले नसतील, तेच तुझ्यासमोर आता शेखी मिरवून जातील, तेच तुझ्यासमोर आता शेखी मिरवून जातील. तुला पाहताच त्यांना फक्त विध्वंसच आढळेल, तुला पाहताच त्यांना फक्त विध्वंसच आठवेल, तुला पाहताच त्यांना फक्त विध्वंसच आठवेल. तुझं जुनं शांत रूप जग सोयीस्करपणे विसरेल, तुझं जुनं शांत रूप जग सोयीस्करपणे विसरेल. तुझ्या अथांगावर जग कधीचंच जळत होतं, तुझ्या अथांगावर जग कधीचंच जळत होतं. अवगुण काही दिसावा म्हणून संधीच शोधत होतं, अवगुण काही दिसावा म्हणून संधीच शोधत होतं.
मंथनातून निघालेली सारी रत्ने फिकी पडलीत. मंथनातून निघालेली सारी रत्ने फिकी पडलीत. जेव्हापासून मानवाच्या हाती दिलंस सुनामीचं कोलीत. जेव्हापासून मानवाच्या हाती दिलंस सुनामीचं कोलीत. धन्यवाद. धन्यवाद वासंती. मंडळी, किनारा आणि लाट यांचं एक अतूट असं नातं आहे. अगणित मर्यादेशीर लाटा येतात किनाऱ्यावर आणि विरून जातात. हे जरी वैश्विक सत्य असलं तरी कधीतरी एखादी उड्डाम लाट सुनामी बनून येते आणि अवघा किनाराच उद्ध्वस्त करून जाते. अशीच एक भावनिक सुनामी मांडताना रत्नमाला शिंदे काय म्हणतात आपल्या शेरातून बघा. येऊन लाट गेली सरली बरीच वर्षे. येऊन लाट गेली सरली बरीच वर्षे. अद्याप काळजाचा उद्ध्वस्त हा किनारा. वंदना लोखंडे आपल्या दर्या दिली या कवितेतून काही आपल्याला सांगू इच्छित आहे. मी वंदना लोखंडे यांना आमंत्रित करते. वंदना लोखंडे. नमस्कार, मी वंदना लोखंडे. करम प्रतिष्ठान प्रस्तुत दर्या दिली या ऑनलाईन कविसंमेलनात मी एक कविता सादर करते. कवितेचं नाव आहे लाट. नित्य नव्याने लाट किनारी धडकत येते. नित्य नव्याने लाट किनारी धडकत येते. तिचे मागणे किनाऱ्यासही उमजत नाही. मुक्यानेच ती निघून जाते ठरल्या वेळी. मुक्यानेच ती निघून जाते ठरल्या वेळी. दुर्दैवाने तिची कहाणी अबोल राही. शंख शिंपले अमूल्य मोती देऊन जाते. शंख शिंपले अमूल्य मोती देऊन जाते. वालुकेतले दुःख जगाचे सोबत नेते. उरी साचल्या दीर्घ वेदना निचरा नाही. उरी साचल्या दीर्घ वेदना निचरा नाही. असह्य सारे जीवन जगणे अंगी लाही. एके दिवशी स्फुल्लिंगाचा होई भडका. एके दिवशी स्फुल्लिंगाचा होई भडका. भगभगणारी लाट सुनामी तोडी कारा. भान हरपुनी ओलांडी ती मर्यादेला. भान हरपुनी ओलांडी ती मर्यादेला. तिचा तडाखा बसे हादरा विनाश सारा. पडझड आणिक स्मशान शांती चहूबाजूला. पडझड आणिक स्मशान शांती चहूबाजूला. गोंजारी ते लाट नव्याने पुन्हा किनारा. समजून घेतली असती जर तिची वेदना. समजून घेतली असती जर तिची वेदना. कळले असते गंगा यमुना तिच्याच धारा. कळले असते गंगा यमुना तिच्याच धारा. तिच्याच धारा. धन्यवाद. धन्यवाद वंदना. हा एक शेर बघा. ही अथांग सागरमाया. ही अथांग सागरमाया मायावी आहे. ही अथांग सागरमाया मायावी आहे. म्हणजे सगळ्या नात्याची वाळूट हवी आहे. म्हणजे सगळ्या नात्याची वाळूट हवी आहे. नात्यातलं कोरडेपण अधोरेखित करणारा हा शेर आहे सतीश दराडे यांचा. अतिशय प्रभावी शेर आहे. सागर किनारी राहूनही कोरड्या ठक्क वाळूला पाहिले की संसार सागरातील नात्यांचा ओलावाही मायावी भासायला लागतो आणि नकळत डोळे पाणावतात. उर्मिला वाणी यांच्या पण कवितेतनं असंच काही आपण ऐकणार आहोत. उर्मिला वाणी. नमस्कार, मी उर्मिला सहस्रबुद्धे वाणी. करम प्रतिष्ठान प्रस्तुत दर्या दिली या ऑनलाईन कविसंमेलनामध्ये आज माझी कविता सादर करणार आहे. तत्पूर्वी या संमेलनात सहभागासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल संचालक समितीचे खूप आभार मानते आणि माझी सागरतिरी ही कविता सादर करते. ही कविता मंदारमाला या वृत्तामध्ये लिहिलेली आहे. बेभान लाटात बेधुंद वाऱ्यात होते उभी सागराच्या तिरी. बेभान लाटात बेधुंद वाऱ्यात होते उभी सागराच्या तिरी. स्वप्ने किती पापणीच्या तलावात येऊन जाऊन काठावरी. बेभान लाटात बेधुंद वाऱ्यात होते उभी सागराच्या तिरी.
स्वप्ने किती पापणीच्या तलावात येऊन जाऊन काठावरी. होती अशी चोरटी वेळ आरक्त सूर्यास चुंबित होती पृथा. होती अशी चोरटी वेळ आरक्त सूर्यास चुंबित होती पृथा. लालिम आकाश साक्षीस होते नि नक्षत्र झाली जणू अक्षता. होती अशी चोरटी वेळ आरक्त सूर्यास चुंबित होती पृथा. लालिम आकाश साक्षीस होते नि नक्षत्र झाली जणू अक्षता. फेसाळूनी लाट आणीत होती किनाऱ्यावरी पांढरीशी फुले. फेसाळूनी लाट आणीत होती किनाऱ्यावरी पांढरीशी फुले. वाळूवरी पाय रोवून होऊन निशब्द हे सोहळे पाहिले. फेसाळूनी लाट आणीत होती किनाऱ्यावरी पांढरीशी फुले. वाळूवरी पाय रोवून होऊन निशब्द हे सोहळे पाहिले. रोखून श्वासा असे ठेवलेले परितो उसासान थांबे उरी. रोखून श्वासा असे ठेवलेले परितो उसासान थांबे उरी. ओलावली पापणी आठवाने गळाले खुले थेंब गालावरी. रोखून श्वासा असे ठेवलेले परितो उसासान थांबे उरी. ओलावली पापणी आठवाने गळाले खुले थेंब गालावरी. काळी निशा पांघरुनी किनारा विसावे असा तृप्त झाल्या परी. काळी निशा पांघरुनी किनारा विसावे असा तृप्त झाल्या परी. अंधार डोळ्यात अंगार देहात होते उभी सागराच्या तिरी. काळी निशा पांघरुनी किनारा विसावे असा तृप्त झाल्या परी. अंधार डोळ्यात अंगार देहात होते उभी सागराच्या तिरी. धन्यवाद. धन्यवाद उर्मिला. मंडळी, सकाळ दुपार संध्याकाळ रात्र या सगळ्या प्रहरी समुद्राचं पूर्णतः बदलत जाणारं पण तितकंच लोभस्वाणं रूप निरुपमा महाजन यांनी आपल्या लयबद्ध कवितेतून सादर केलं आहे. त्यावरून त्यांची समुद्राबाबतची वाटणारी निस्सीम ओढ प्रत्ययास येते आणि त्यामुळेच मिलिंद छत्रे यांचा एक अतिशय सुंदर नाजूक असा मतला मला प्रकर्षाने आठवतो आहे. तो मतला असा आहे, नदीला सागराची ओढ असली तर असू द्या ना. नदीला सागराची ओढ असली तर असू द्या ना. मला तुमच्यामध्ये थोडा तरी सागर दिसू द्या ना. वा वा. निरुपमा महाजन. मंडळी नमस्कार. मी निरुपमा महाजन. सर्वात आधी करम प्रतिष्ठान आणि संचालक मंडळाचे मनापासून आभार की त्यांनी या काव्य मैफिलीत माझी कविता सादर करण्याची मला संधी दिली. माझी कविता घेते. कवितेचं शीर्षक आहे समुद्र. लाटा लाटांवरून येतो खारा वारा शांत तटावर. लाटा लाटांवरून येतो खारा वारा शांत तटावर. भिरभिर फिरतो जणू सांगतो उधाण माझे थोडे सावर. भिरभिर फिरतो जणू सांगतो उधाण माझे थोडे सावर. लाटांवरती पसरे केशर पहाट वेळी उजाडताना. लाटांवरती पसरे केशर पहाट वेळी उजाडताना. जणू क्षितिजावरी येतसे कुणी तेजसी साध्वी ललना. जणू क्षितिजावरी येतसे कुणी तेजसी साध्वी ललना. झळकत जाती कधी दुपारी सोनसळी सळसळत्या लाटा. झळकत जाती कधी दुपारी सोनसळी सळसळत्या लाटा. जणू वाटते समुद्रातुनी हजार फुटल्या कांचन वाटा. जणू वाटते समुद्रातुनी हजार फुटल्या कांचन वाटा. दाटून येता मेघ सावळे. दाटून येता मेघ सावळे भरून जाते अवघे अंबर. समुद्रात मग तुफान आणि रुद्रतांडवी चाले संगर. समुद्रात मग तुफान आणि रुद्रतांडवी चाले संगर. सांज येतसे क्षितिजावरती. सांज येतसे क्षितिजावरती रंगांची मग उधळण अवघी. निळे गुलाबी लाल केशरी रंग लेवुनी सजतो उदधी. निळे गुलाबी लाल केशरी रंग लेवुनी सजतो उदधी. आणि पसरतो तमकाळोखा. आणि पसरतो तमकाळोखा
भव्य सागरा घेतो वेढून. आणि पसरतो तम काळोखा भव्य सागरा घेतो वेढून. शांतपणे मी गाज ऐकते त्याच अनादी काळोखातून. शांतपणे मी गाज ऐकते त्याच अनादी काळोखातून. किती रूपे तो मला दाखवी, किती रूपे तो मला दाखवी, कधी स्तब्ध तर कधी वादळी. किती रूपे तो मला दाखवी, कधी स्तब्ध तर कधी वादळी. समुद्र शिकवत जातो जगणे रोज नव्याने सांज सकाळी. समुद्र शिकवत जातो जगणे रोज नव्याने सांज सकाळी. धन्यवाद. धन्यवाद निरुपमा. मंडळी, बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला निसर्गामध्ये आपलं रूप दिसायला लागतं. उदाहरणार्थ पाऊस, वारा, नदी, डोंगर वगैरे वगैरे. आपलं कवी मन निसर्गातील आणि आपल्यातील साम्य आणि फरक शोधण्यामध्ये इतकं गरकवून जातं की त्यातून एक सुंदर काव्य केव्हा निर्माण झालं हे आपल्यालाही कळत नाही. हेच सांगणारा माझा एक शेर बघा. तू माझ्या डोळ्यातील वादळ, तू माझ्या डोळ्यातील वादळ, समुद्र मीही तुझ्या आतला. तू माझ्या डोळ्यातील वादळ, समुद्र मीही तुझ्या आतला. काहीशा अशाच आशयाचे शिवाजी सुतार यांचे सागर हे एक उत्तम स्फुट त्यात सादर करणार आहे शिवाजी सुतार. नमस्कार. करम प्रतिष्ठान प्रस्तुत दर्या दिली अर्थात समुद्रावरच्या कविता या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आणि या उपक्रमात मला सहभागी करून घेतल्याबद्दल करम प्रशासक समिती आणि करम सदस्यांचे आभार मानून मी कवितेला सुरुवात करतो. माझ्या कवितेचं नाव आहे असे झालेच तर. तुझ्यात आणि माझ्यात एक साम्य आहे. तुझ्यात आणि माझ्यात एक साम्य आहे. तुझे पाणी आणि माझे अश्रू दोन्हीही खारट. तुझे पाणी आणि माझे अश्रू दोन्हीही खारट. तू आवडत आला आहेस नेहमीच मला. तू आवडत आला आहेस नेहमीच मला. तुझी विशालता, गंभीरता, अथांगता यामुळे. तुझी विशालता, गंभीरता, अथांगता यामुळे. आणि मी मलाही आवडत आलो आहे. आणि मी मलाही आवडत आलो आहे. माझी सहानता, अवखळता, थांगता यामुळे. आणि मी मलाही आवडत आलो आहे. माझी सहानता, अवखळता, थांगता यामुळे. पण एक मर्यादाही आहे. पण एक मर्यादाही आहे. तुला तुझा किनारा सोडून बाहेर जाता येत नाही. तुला तुझा किनारा सोडून बाहेर जाता येत नाही ना मला माझा देह. तुला तुझा किनारा सोडून बाहेर जाता येत नाही ना मला माझा देह. आणि असे झालेच तर. आणि असे झालेच तर. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद शिवाजी. मंडळी, हा एक अतिशय तरल नाजूक असं शेर बघा. मी किनाऱ्यावर कशा जखमा लिहून ठेवायच्या. मी किनाऱ्यावर कशा जखमा लिहून ठेवायच्या. झोंबते नारे समुद्रा फुंकणे खारे तुझे. वा क्या बात है. समुद्र किनारा, विचारांना चालना देणारे दमट खारे वारे, पायांना गुदगुल्या करणाऱ्या पेसाळत्या उबदार लाटा आणि मौसूत वाळूचा आश्वस्त स्पर्श. स्वतःला स्वतःजवळ आणून सोडणारा हा सगळा माहोल आहे. अप्राप्य अशा आपल्या प्रिय व्यक्तीचं नाव वाळूत लिहिण्यासाठी बोटे शिवशिवली नाहीत तरच नवल. सुशांत खुरसाले यांनी आपल्या वरील शेरातून ह्या मनस्थितीचा अफलातून परिचय दिलेला आहे. आणि माधुरी गयावळ यांच्या सागरा या कवितेतून त्या असंच काहीतरी म्हणतायत. तर त्या काय म्हणतायत ते आपण पाहणार आहोत. माधुरी गयावळ. नमस्कार. करम प्रतिष्ठान प्रस्तुत दर्या दिली या समुद्रावरील कवितांच्या करमकरांच्या ऑनलाईन कवी संमेलनात मी माधुरी गयावळ माझी कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे सागरा.
किती देखणी तुझी नजाकत, किती देखणी तुझी नजाकत, फेन फुलांनी सजल्या लाटा, शंख शिंपले अगणित अलगत, कुशीमध्ये जोजवती लाटा. किती अमर्याद सामर्थ्य तुझे, किती अमर्याद सामर्थ्य तुझे, चंद्राच्या कलेने किती वागणे, अवघे विश्व तुझे खेळणे तरी, चंद्राचे बाहुले होऊन नाचणे. तुझ्या किनारी मौशार वाळू, तिथे कोराव्या जखमा जिव्हारी, तुझ्या किनारी मौशार वाळू, तिथे कोराव्या जखमा जिव्हारी. असोशीने सांत्वनाला उसळून, उसतो सपाटी मनाची कोरी, असोशीने सांत्वनाला उसळून, उसतो सपाटी मनाची कोरी. तपस्व्यांचा तू तपस्वी खरे तर, कधी रुद्र कधी अवखळ बालक, तपस्व्यांचा तू तपस्वी खरे तर, कधी रुद्र कधी अवखळ बालक. वाटे माझ्याच हृदयी शोकार्णव, अहंकार माझा किती तो पोकळ, वाटे माझ्याच हृदयी शोकार्णव, अहंकार माझा किती तो पोकळ. असंख्य माणसांनी धुतलेली पापे, जगभरातल्या पावन नद्यांमधली, असंख्य माणसांनी धुतलेली पापे, जगभरातल्या पावन नद्यांमधली, सामावतात तुझ्यात वाहात येऊन, सागरा तुझी केवढी असीम दर्या दिली, सामावतात वाहात येऊन, सागरा तुझी केवढी असीम दर्या दिली, तुझी केवढी असीम दर्या दिली. धन्यवाद, धन्यवाद रसिक हो, धन्यवाद कर्म प्रतिष्ठान. धन्यवाद माधुरी. रुपाली अवसरे यांची एक अष्टाक्षरी आहे जिचं शीर्षक आहे गाज. पण ती बघण्यापूर्वी आपण एक शेर बघणार आहोत. जयदीप जोशींचा अतिशय नाजूक शेर आहे. नदीचा ऐकतो आहेस तू आवाज सध्या, नदीचा ऐकतो आहेस तू आवाज सध्या, तुला ऐकायला येईल नंतर गाज सुद्धा. वा वा, क्या बात आहे. नदी ही समुद्रात तादाम्य पावताना तिचे प्रवाहीपण, चव म्हणजेच पूर्ण अस्तित्व विसरते. शिवाय तिचा अल्लड सुमधुर खळखळाटही म्हणजेच आवाजही समुद्राच्या धीर गंभीर गाजेत विलीन करून टाकते. तर आपण बघणार आहोत रुपाली अवसरे आपल्या गाज या कवितेत काय म्हणतात. रुपाली अवसरे. करम प्रतिष्ठानच्या दर्या दिली या कवी संमेलनामध्ये मी रुपाली अवसरे आपलं स्वागत करते. माझ्या कवितेचं शीर्षक आहे गाज. ही गाज मनी स्वप्नांचे गुज सांगत असते थोडे, ही गाज मनी स्वप्नांचे गुज सांगत असते थोडे, हा उधाणलेला सागर घालत असतो कोडे, हा उधाणलेला सागर घालत असतो कोडे. या लाटा जणू दुःखाचे गातच असती गाणे, या लाटा जणू दुःखाचे गातच असती गाणे, सौख्यास माझ्या हस्ती उगाच केविलवाणे. भूल पाडते मजला हे निळे गहिरे पाणी, भूल पाडते मजला हे निळे गहिरे पाणी. उमटे शब्दामधुने एक आर्त विरहिणी, उमटे शब्दामधुने एक आर्त विरहिणी. देतसे धीर हे मजला स्वप्नांचे वादळ वारे, देतसे धीर हे मजला स्वप्नांचे वादळ वारे. आयुष्य कुठे ग गोड कधी असते की खरे, आयुष्य कुठे ग गोड कधी असते की खरे. पकडू पाहताना का जाते निष्ठून रेती, पकडू पाहताना का जाते निष्ठून रेती. उसवे दुःखाची वीण टाके घालू तरी किती, उसवे दुःखाची वीण टाके घालू तरी किती. एक गहिरे सखोल मन अथांग सागर, एक गहिरे सखोल मन अथांग सागर. पुन्हा पुन्हा वादळते हे आठवणींचे आगर, पुन्हा पुन्हा वादळते हे आठवणींचे आगर, हे आठवणींचे आगर. धन्यवाद. धन्यवाद रुपाली. मंडळी, समुद्राची अथांगता, गूढ गाज, सुरम्य न्यायी, पोटात दडलेले खजिने, हे सगळं मान्य. पण तरीही
समुद्र म्हणलं की माझाच एक शेर मला प्रकर्षाने आठवतो आणि तो असा आहे की नद्यांनी वाहणे अर्ध्यातुनी जर सोडले असते, नद्यांनी वाहणे अर्ध्यातुनी जर सोडले असते, क्षितिजाला समुद्राने कसे रे गाठले असते. नद्यांनी वाहणे अर्ध्यातुनी जर सोडले असते, क्षितिजाला समुद्राने कसे रे गाठले असते. डॉक्टर राजेंद्र मानेजी आपल्या कवितेत काय म्हणतायत, त्यांना समुद्र जास्त महत्वाचं वाटतोय की ते इक्वली नदी ही तेवढीच महत्वाची आहे त्यांच्यासाठी, हे आपण बघणार आहोत. राजेंद्र माने. तुझ्या पोटात काय हे कोणालाच कळलं नाही समुद्रमंथन करूनही. तुझ्या पोटात काय हे कोणालाच कळलं नाही समुद्रमंथन करूनही. निघालेल्या रत्नांनीही शांती दिली, निघालेल्या रत्नांनीही शांती दिली. उत्तर मिळत नाही विचार करूनही. लाटावर तरंगताना जाणवतेच की तुझ्यातली अनामिक ओढ सतत. लाटावर तरंगताना जाणवतेच की तुझ्यातली अनामिक ओढ सतत. जी पुन्हा तुला मिठी मारण्यास आतुरते, जी पुन्हा तुला मिठी मारण्यास आतुरते. काहीतरी उरतेच मग अमावस्या पौर्णिमेत. का ओढवतात सगळ्या नद्या तुझ्याकडे, का ओढवतात सगळ्या नद्या तुझ्याकडे आमची पाप पुण्य पोटात घेऊन. कधी तू शांत, कधी अशांत, कधी विरक्त. कधी तू शांत, कधी अशांत, कधी विरक्त. मौन आहेस तू पहिला निळकंठ असून. खरं तर स्त्रीलाच म्हणायला हवे समुद्र, खरं तर स्त्रीलाच म्हणायला हवे समुद्र. संसारातील ती घेते पोटात बरं वाईट, संसारातील ती घेते पोटात बरं वाईट. समुद्र जसा नद्यांना घेतो सतत सामावून, समुद्र जसा नद्यांना घेतो सतत सामावून. त्यांच्यातल्या पवित्र अपवित्र्यासकट, त्यांच्यातल्या पवित्र अपवित्र्यासकट. धन्यवाद डॉक्टर. मंडळी, वैभव देशमुख यांचा माझा एक अतिशय आवडतीचा शेर आहे, तो सांगते आहे. तू आलीस की, तू आलीस की समुद्र होतो माझा, तू आलीस की समुद्र होतो माझा. तू गेलीस की माझी वाळू होते. तू आलीस की समुद्र होतो माझा, तू गेलीस की माझी वाळू होते. आहा, अतिशय चित्रदर्शी मात्र तितकाच उच्च आशय घेऊन आलेला हा शेर आहे. तिच्या येण्याने वा जाण्याने वैभवजींची अशी अवस्था होते, तर प्रत्यक्ष समुद्राच्या सानिध्यात चंचल काळे यांची नेमकी काय अवस्था होत आहे ते त्यांच्या कवितेतून पाहणार आहोत. चंचल काळे. नमस्कार. करम प्रस्तुत दर्या दिली या कार्यक्रमात मी चंचल काळे माझी एक रचना सादर करते आहे. हे एका किनाऱ्याचं मनोगत आहे. शीर्षक आहे अर्थातच मी किनारा. संपत जातो दिवस उतरते शांत मुलायम संध्या, संपत जातो दिवस उतरते शांत मुलायम संध्या. रात्र ओढते काजळशेला मोहवते मग माया, रात्र ओढते काजळशेला मोहवते मग माया. भरती येते अशी अनावर लाट भिडे हृदयाशी, भरती येते अशी अनावर लाट भिडे हृदयाशी. उधळत जाते फेन फुलांचे तुषार अंगावरती, ओहोटी येता क्षणविरहाचे मनास वेडून घेती, ओहोटी येता क्षणविरहाचे मनास वेडून घेती. गूढ निराम एवढे शांतता अल्लड लाटांवरती, गूढ निराम एवढे शांतता अल्लड लाटांवरती. कधी माळुनी चंद्र चांदण्या लाटा सजून येती, कधी माळुनी चंद्र चांदण्या लाटा सजून येती. कभिन्न काळी रात्र असू दे सहजी पेलून घेती. भेट राहते कायम अधुरी, भेट राहते कायम अधुरी खेळ खेळते सृष्टी, भेट राहते कायम अधुरी खेळ खेळते सृष्टी. अमर्यादशा आशा लाटा धरी कोरून जाती, अमर्यादशा आशा लाटा धरी कोरून जाती. शेवटी तो म्हणतोय, चराचराच्या कालपटाची बदलत जाते चर्या, चराचराच्या कालपटाची बदलत जाते चर्या. माझ्यासोबत लाटा झेलत उरतो अथांग दर्या, माझ्यासोबत लाटा झेलत उरतो अथांग दर्या, उरतो अथांग दर्या.
धन्यवाद. धन्यवाद चंचल. मंडळी, जसे जसे दर्या दिली हे कवी संमेलन समारोपाकडे येत आहे तसे तसे ते भरात येत चाललेले आहे असं म्हणायला हरकत नाहीये. नी मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला सागरा. या सावरकरांच्या जगन्मान्य कवितेतील गूढ अर्थता उतरवणारी पुढची कविता आपण पाहणार आहोत. वर्षा कुलकर्णी यांची. कवितेचं शीर्षक आहे दर्यावरती. वर्षा कुलकर्णी. नमस्कार. कर्म प्रतिष्ठानच्या दर्या दिली या ऑनलाईन काव्य मुशायऱ्यामध्ये मला आमंत्रित केल्याबद्दल कर्म प्रतिष्ठानचे मी सुरुवातीलाच आभार मानते आणि माझी एक रचना सादर करते. कवितेचं नाव आहे दर्यावरती. खळखळत्या लाटा उधाणलेले पाणी. खळखळत्या लाटा उधाणलेले पाणी. कोंडली आतवर रसरसती गारहाणी. बंदिस्त गूढ शिंपल्यात केव्हा उरती. बंदिस्त गूढ शिंपल्यात केव्हा उरती. उसळून अनावर काही काठावरती. वाऱ्याच्या आवेगात धुमसती काही. वाऱ्याच्या आवेगात धुमसती काही. थडकून किनाऱ्यावरती देती ग्वाही. उरतात तरंगांमध्ये कधी मिसळून. उरतात तरंगांमध्ये कधी मिसळून. विस्कटती केव्हा सैर भैर होऊन. पुढचं कडवं आहे. ओहोटी आणिक भरतीच्या पाशात. ओहोटी आणिक भरतीच्या पाशात. रेतीवरती उमटून पुन्हा विरतात. सांजेची घुसमट भिडताना काठाना. सांजेची घुसमट भिडताना काठाना. झाकोळत जाती ओलांडत श्वासांना. आणि शेवटचं कडवं आहे. दर्यावरदी निघतात कुणी सफरीला. दर्यावरदी निघतात कुणी सफरीला. ढवळून निघेतळ निरखत आभाळाला. ढवळून निघेतळ निरखत आभाळाला. अदृश्य खुणांची होते सावध वाफ. अदृश्य खुणांची होते सावध वाफ. घन भरले कोसळतात निळे आलाप. घन भरले कोसळतात निळे आलाप. धन्यवाद. धन्यवाद वर्षा. बहुत खूप. मंडळी, समारोपाची कविता येण्याआधी मी माझे एक स्फुट घेते आणि त्या स्फुटाचं शीर्षक आहे तडफड. रणरणत्या उन्हात तापलेल्या वाळूवर पाण्याबाहेर फेकल्या गेलेल्या माशासारखी अवस्था झाली जगण्याची. रणरणत्या उन्हात तापलेल्या वाळूवर पाण्याबाहेर फेकल्या गेलेल्या माशासारखी अवस्था झाली जगण्याची. वितभर अंतरावरील पाण्यात उडी घेता येत नाही. वितभर अंतरावरील पाण्यात उडी घेता येत नाही. पाण्या वाचून तडफडत राहणं सहनही होत नाही. उद्दाम लाट जवळून जातीये पण सामावून घेत नाही. उद्दाम लाट जवळून जातीये पण सामावून घेत नाही. हे पाणी हकेच्या अंतरावरच का चगापतं पण. धन्यवाद. आणि अगदी अशीच होणारी तगमग शमवण्यासाठी समुद्राच्या प्रत्येक लाटेशी हितगुज करणारी समारोपाची कविता सादर करीत आहेत करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष सर्वेसर्वा श्री भूषण कटक्कर. भूषण कटक्करजी यांना मी विनंती करते की त्यांनी आपली समारोपाची कविता सादर करावी. नमस्कार. करम प्रतिष्ठान प्रस्तुत दर्या दिली या ऑनलाईन कवी संमेलनामध्ये मी माझी एक कविता सादर करतो. ही कविता सादर करण्यापूर्वी ज्यांनी हा ऑनलाईन कार्यक्रम मूर्त स्वरूपात आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले
त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे सर्व सहभागी सदस्य, वाचक, प्रतिसाददाते आणि प्रेक्षक यांचेही आभार मानतो. माझी कविता सादर करतो की एका एका लाटे सवे, एका एका लाटे सवे, एक एक ओळ येते. एका एका लाटे सवे, एक एक ओळ येते. मला बघून उदास मग परत फिरते. लाख कविता सुचती मला सागर किनारी, लाख कविता सुचती मला सागर किनारी. दशा पाहून मनाची पुन्हा फिरती माघारी. माझ्या मनातल्या लाटा दाद देती कवितांना, पोचवती सागराशी आसवांच्या सरितांना. माझ्या मनातल्या लाटा दाद देती कवितांना, पोचवती सागराशी आसवांच्या सरितांना. माझ्या अस्तित्वाशी करे रेती भुरटा संवाद, माझ्या अस्तित्वाशी करे रेती भुरटा संवाद. माझे वास्तव मागून मला देत राही साद, माझे वास्तव मागून मला देत राही साद. अहंकार कवितेचा सोडू सागर किनारी. साधा माणूस होऊन फिरू परत माघारी, साधा माणूस होऊन फिरू परत माघारी. धन्यवाद. वा वा, साधा माणूस होऊन फिरू पुन्हा माघारी. अगदी उद्विग्न करून जाणारी ही समारोपाची कविता होती. आणि या समारोपाच्या कवितेवरनं मला माझा एक शेर आठवला, तो पेश करते बघा. गोष्ट ऐकण्या धावत अवखळ लाटा येतील, गोष्ट ऐकण्या धावत अवखळ लाटा येतील. स्तब्ध किनारा सांगत बसतो काही बाही. तर मंडळी, कवितेला आलेली भरती इथेच थोपवत आपला निरोप घेण्यापूर्वी या ऑनलाईन कवी संमेलनाला हजेरी लावून प्रोत्साहित करणारे सर्व रसिकगण, सहभागी कवी, आपल्या समोर कार्यक्रमाची रूपरेषा मांडून कार्यक्रमाविषयी आपली उत्सुकता शिगेला पोहोचवणारी निरुपमा महाजन, आपणा सर्वांशी सुरम्य संवाद साधणाऱ्या वर्षा तोडमल, अप्रतिम पत्रिकेचे शिल्पकार शांताराम खामकर, उत्कृष्ट व्हिडिओ मेकिंग आणि कार्यक्रमाच्या यशस्वी प्रसारणासाठी झटणारे अक्षय मिलिंद जाधव म्हणजेच माझा मुलगा, आणि संपूर्ण विश्वास टाकून कार्यक्रमाचे नियोजन माझ्यावर सोपवणारे बेफिकीरजी, या सगळ्यांचे आभार न मानता त्यांच्या ऋणात राहणं पसंत करते. लवकरच परत भेटणारच आहोत आपण. तर धन्यवाद. शुभरात्री.